गाडीवर मिळतात तशी गोल गरगरीत, वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत अशी मूगडाळ भजी आज आपण बनवणार आहोत. सोडा न वापरता ही भजी बनवणार आहोत आणि त्यासोबत चटपटीत अशी चटणीही आपण आज बनवणार आहोत. रेसिपी अगदी अचूक प्रमाणात आणि टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मूग डाळ पकोडे म्हणजेच मूग डाळीची भजी बनवण्यासाठी आपल्याला इथे पूर्व तयारी करायची आहे. 1 कप मूग डाळ मी 4 तासापूर्वी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून भिजत घातली होती. डाळ एकदम व्यवस्थित अशी भिजलेली आहे. ते बघू शकता, अशी नखाने मोडले की तुटते डाळ. ही डाळ आपल्याला कमीत कमी 3 तास किंवा जास्तीत जास्त 5 तास आपण भिजत घालू शकतो. मूग डाळीच्या भजीसाठी आपल्याला इथे एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी घेतलेल्या आहेत ह्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. 1 इंच अद्रक, 1 टेबलस्पून धने घेतलेले आहेत आणि 1 टीस्पून जिरे घेतलेले आहेत. हे आता मी ओबडधोबड असं वाटून घेणार आहे. आता आपल्याला ही भिजवलेली मूग डाळ पाणी निथळून काढून बारीक वाटून घ्यायची आहे. भिजवलेल्या डाळीमध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो, म्हणून आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये. भिजवलेली मूग डाळ मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे. खूप जास्त घट्ट वाटायची नाही आणि खूप एकदम पातळी ठेवायची नाही. रवाळ असं टेक्स्चर लागलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ही मूग डाळ वाटून घ्यायची आहे. डाळ वाटायच्या अगोदर इथे मी 2 चमचे डाळ काढून ठेवलेली होती बाजूला. भजी कुरकुरीत होण्यासाठी इथे आपल्याला 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे या मिश्रणात आणि तांदळाचं पीठ ॲड करून चांगलं 3-4 मिनिटं हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यामुळे मिश्रण एकदम हलकं फुलकं होतं आणि भजी पण आपली हलकी फुलकी होतील आणि आतून एकदम जाळी सुटते. 3 ते 4 मिनिटं एकाच दिशेने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने पण हे मिश्रण फेटू शकता. फक्त एकाच दिशेने फिरवून घ्यायचंय. त्यात हवा भरल्यामुळे ते मिश्रण हलकं होतं. भजीचं बॅटर मी चांगलं फेटून घेतलेलं आहे. या मिश्रणात आता आपण बाकीचे सर्व जिन्नस ॲड करूयात. पाव चमचा हिंग घालायचा आहे. चवीनुसार मीठ. हा बारीक चिरलेला 1 कांदा घेतलेला आहे. मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आधी आपण हा करून घेतलेला ठेचा आहे तो ॲड करायचा आहे. आणि ही जी आपण आधी काढून ठेवलेली डाळ आहे ती. ही डाळ भाज्यांमध्ये मध्ये मध्ये अशी कुरकुरीत लागते, त्यामुळे भजी अजूनच छान लागतात. सर्व जिन्नस घातल्यावर अजून पुन्हा एकदा व्यवस्थित आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. ह्या भज्यांमध्ये मी हळद टाकलेली नाहीये. तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही 1 ते 2 चिमूट हळदीचा वापर करू शकता. जास्त हळद वापरली तर भजी एकदम अशी काळपट होतात, त्यामुळे मी इथे अजिबात हळद घातलेली नाहीये. सर्व जिन्नस चांगले मिक्स करून झालेले आहेत. आता आपण भजी तळायला घ्यायच्या अगोदर एक चटपटीत अशी चटणी करून घेणार आहोत. चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले आणि अर्धी वाटी पुदिन्याचे पाने घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घातलेत मी. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार करू शकता. अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे. अर्धा चमचा जिरे घालते. थोडंसं पाणी ॲड करून हे सर्व वाटून आपण चटणी करून घेऊयात. चटपटीत अशी आपली चटणी बनवून झालेली आहे. आता आपण भजी बनवायला घेऊयात. भजी तळण्यासाठी इथे तेल मी चांगलं मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि या मिश्रणाचे आपल्याला भजी अशी सोडून घ्यायची आहेत तेलात. भजी सोडताना गॅस कमी करायचा आहे. भजी छोटी छोटी सोडायची आहेत. छोटी छोटी भजी केली की ती चांगली आतपर्यंत तळली जातात. मंद गॅसवर ही भजी आपल्याला आता 1 मिनिटभर तळून घ्यायची आहे. तेल चांगलं गरम असल्यामुळे
पहिल्याच वेळेत भजी चांगली अशी एकदम सोनेरी रंगावर तळले गेलेली आहेत. आलटून पालटून सर्व भजी आपल्याला ही एकसारखी तळून घ्यायची आहेत. भजी पलटतानाच मला एकदम ती आत्ताच अशी क्रिस्पी लागतात. ही भजी जास्त डार्क करायची नाहीत. भजी आता आपण काढून घेऊयात. सोनेरी रंगावरच ही भजी तळून घ्यायची आहेत. इथे तुम्ही बघू शकता जास्त डार्क केलेली नाहीयेत मी. अशा प्रकारे आता दुसरी बॅच पण मी तळायला घेते. पहिली बॅच तळल्यामुळे तेल जर थंड झालं असेल तर थोडंसं मीडियम गॅसवर गरम करून घ्या आणि मग दुसरी बॅच तळायला घ्यायची. ज्यांना बेसनची भजी पचत नाहीत किंवा त्रास होतो बेसन खाल्ल्यामुळे त्यांच्यासाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे. दुसरी बॅच पण आपली मस्त अशी सोनेरी रंगावर तळून झालेली आहे. सर्व भजी आपली तयार झालेली आहेत. तुम्हाला मी दाखवते. मस्त वरून कुरकुरीत आणि आतून अशी मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहेत. तुम्ही बघू शकता. मस्त अशा पावसाळी वातावरणात अशा प्रकारे कुरकुरीत गरमागरम मुगाची भजी आणि चटपटीत चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.